नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकतोय उत्तम सदाकाळ यांची बेवारस ही कादंबरी आणि आज भाग 10. श्रीरंगची फोर्ड सबनीस वकिलांच्या आवारात थांबली. दरवाजा लॉक करून ते बंगल्यात शिरले. त्याचवेळी काळ्या रंगाची टोयोटो बंगल्याबाहेरील रोडवर येऊन थांबली. कोणाच्याही नजरेत येणार नाही, कोणाला शंका येणार नाही अशा पद्धतीनं रस्त्याच्या कडेला टोयोटो उभी होती. आत बसलेल्या व्यक्तींचं बंगल्याच्या प्रवेशद्वाराकडे लक्ष होतं. त्याच्या पाठीमागच्या सीटवर 2 आडदांड गुंडासारखे दिसणारे तरुण होते. त्यांचंही लक्ष प्रवेशद्वाराकडे लागलेलं होतं. त्या दोघांपैकी एकाच्या हातात अत्याधुनिक रायफल होती. गाडीच्या खिडकीची काच किंचित बाजूला सरकवून त्यातून त्यांनी रायफलचं टोक थोडंसं बाहेर काढलं होतं. रायफलला सायलेन्सर बसवलेलं दिसत होतं. एकंदरीत तयारी जय्यत होती. रायफल प्रवेशद्वाराच्या दिशेनंच रोखलेली. तरुणाची नजरही एकटक रायफलच्या टोकावरनं दरवाजाकडे लागलेली. एवढ्यात पुढे बसलेला त्यांचा म्होरक्या फोनवर कोणाशी तरी कुजबोजला. नाही, काळजी करू नका, कामगिरी आजच पत्ते करतो साहेब. दोन्ही पाखरं आमच्या टप्प्यात आल्यात. तासाभरात गुड न्यूज देतो तुम्हाला. नाही, आम्ही बाहेर रोडवर थांबलो आहे. ते दोघं गेलेत त्या बांगल्यात. बाहेर आला का लगी मग. मध्येच त्या म्होरक्याचं बोलणं थांबवत पलीकडनं बोलणारा त्याच्यावर काहीतरी ओरडला. काय म्हणताय? तसं अगोदर सांगायचं ना साहेब. आमच्या डोक्याला फुकटचा ताप. आता प्लॅन बदलायला लागल. एकदम हुशारीने तुमच्या म्हणण्याप्रमाणे काम उरकायला लागल, पण त्याच्यासाठी खर्च वाढन आधीच सांगून ठेवतोय. मग आमची काय हरकत नाही. तुमच्या सांगण्यानुसार काम झालं म्हणून समजा. ठीक आहे साहेब, असं म्हणत म्होरक्यानं फोन बंद करून खिशात टाकला. गाडी चालवणाऱ्या तरुणाला तो म्हणाला, चले गाडी सुरू कर, निघायचं आपल्याला. अरे पण आपल्या कामाचं काय झालं? गेम तर अजून वाजली नाही ना. मागच्या सीटवरचा रायफलधारी बोलला. नाही, गेम नाही वाजवायची. का? पार्टीचा विचार बदलला आहे. गेम अशी उघड करायची नाही. गेम सेफ झाली पाहिजे. म्हणजे समोरच्याला ढगात पाठवायचं, पण त्याचा कुणाला संशय येता कामा नये. त्याचा मृत्यू नैसर्गिक वाटला पाहिजे. म्हणजे आपली हाफ सेंचुरी हुकली म्हणायची की. शेप गेम म्हणजे ॲक्सिडेंट, सर्पदंश, पाण्यात बुडवणं, हे असले पुळचट प्लॅन करायला लागणार राव. काय त्याच्यात असलं थ्रिलच नाही. समोरासमोर गोळी घालण्यात खरी माझी आहे. आज माझा 50वा बळी होता राव. रायफलधारी तरुण इतके भयंकर विचार सहजगत्या बोलत होता. टोयोटो स्टार्ट करून ड्रायव्हरनं रस्त्यावर घेतली. आत बसलेले तरुण रायफल दडवून सामान्य प्रवाशांसारखे सीटवर रेलले. टोयोटो भुरकन निघून गेली. त्याचवेळी बंगल्याच्या प्रवेशद्वारातनं श्रीरंग समाधानानं फुललेला चेहरा आणि सळसळतं चैतन्य परिधान करून बाहेर पडला. राधिका मुग्ध बालिकेप्रमाणे त्यांच्या मागे दुडू बाहेर आली. आनंद आणि उत्साहात मग्न असणाऱ्या दोघांनाही कल्पना नव्हती की मृत्यू त्यांची बाहेर वाट बघत होता. या अगोदर जर ते बाहेर आले असते तर कदाचित तो त्यांचा शेवटचा क्षण असता. पण त्यांच्या आयुष्याची मर्यादा वाढली होती. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती आणि म्हणूनच ते बचावले होते. फोर्ड आली तशी माशासारखी सुळकन बाहेर पडून रस्त्यावरनं हवेशी स्पर्धा करत धावायला लागली. श्रीरंगनं फोनवरचं बोलणं संपवलं. समोरच्या खुर्चीत काका श्रीरंगचं फोनवरचं संभाषण संपण्याची वाट बघत बसले होते. संभाषण थांबतात ते श्रीरंगला म्हणाले, बोला ना साहेब, कशाला बोलवलं? काका, एका महत्त्वाच्या गोष्टीसंबंधी तुमच्याशी बोलायचं आहे. कसली महत्त्वाची गोष्ट? प्रॉपर्टी डील करायचं आहे. प्रॉपर्टी डील? कुठे? माळशेज घाटाच्या शेजारी खुबी नावाचं गाव आहे, तिथला एक स्पॉट आहे. माळशेज घाटाच्या अगदी जवळ, निसर्गाच्या सानिध्यात. शिवाय शेजारनं हायवे जातो आहे, कल्याणनगर हायवे. दक्षिणेला डॅमचा सुरेख शेजार, उत्तरेला हायवे, पश्चिमेला माळशेज घाट. एकदम फॅन्टॅस्टिक लोकेशन आहे काका. पुढे मागे अशी जागा मिळणारच नाही. आत्ता संधी चालून आली आहे, तर फायदा घेऊया. इंडस्ट्रीसाठी तिचा उपयोग होईल. श्रीरंगनं काकांना कशासाठी बोलवलं ते सांगितलं. मान हलवत काका म्हणाले, फार छान, करून टाका व्यवहार. एरिया किती आहे प्लॉटचा आणि पार्टीची मागणी कितीपर्यंत आहे? काकांच्या प्रश्नाला उत्तर देत श्रीरंग म्हणाला, साधारण 20 एकराचा प्लॉट आहे. 5 लाख एकरी भाव हवा आहे पार्टीला. काय सांगतोय?
मग व्यवहार पक्का करा. गुंठ्याचे भाव 5 लाखांपर्यंत पोचलेत आता. आपल्याला एकरी 5 लाख द्यायचे आहेत. फायद्याचा व्यवहार आहे, डन करून टाका. काका तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. मी हा व्यवहार डन करणारच होतो, पण म्हटलं तुमचा सल्ला घ्यावा. बरं ते राहू द्या. हा व्यवहार करण्यासाठी आपल्याला खुबीला जायचं आहे कधी? परवा जायचं आहे. प्लॉटचा मालक नगरला राहतोय, तो येणार आहे परवा. त्याच्याबरोबर बोलून व्यवहार पक्का करायचा आहे. चालेल ना, करून टाका व्यवहार. नाही तसं नाही काका, व्यवहार तर होणारच आहे, पण व्यवहार करताना तुम्ही माझ्याबरोबर हव्यात. आपण जाऊ खुबीला. बरेच दिवस बाहेर जायला मिळालं नव्हतं. कमीत कमी या निमित्तानं तरी फिरून येऊ. अशा पावसाळी दिवसात माळशेज घाटात निसर्ग सौंदर्य बघण्यासारखं असतं असं म्हणतात. सोबत राधिकालाही घेऊ, तिलाही तेवढा हवा पालट. श्रीरंगनं काकांना बरोबर येण्यासाठी सांगितलं. चालेल, मी येतो तुमच्याबरोबर. मलाही आवडतं की असं निसर्गात फिरायला. काका लहान मुलासारखे खुश होऊन म्हणाले. श्रीरंगनं बेल दाबली, शिपायाला बोलवलं आणि म्हणाला, विनयला पाठवून दे रे आत. येस सर, असं म्हणत शिपाई आदमीनं बाहेर पडला. थोड्याच वेळात विनय आत आला. मला बोलवलं? अहो विनय बाईस. विनय काकांच्या शेजारच्या खुर्चीत बसला. हे बघ विनय, परवा आम्ही सगळे महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातोय. जमिनीचा व्यवहार करायचा आहे. तेव्हा आमच्या पश्चात कंपनीचा सगळा कारभार तू हँडल करायचा आहे. हो करीन की. विनयला गूढ चेहऱ्यावर हास्याचा हलकासा थर जमायला लागला. तो पुढे म्हणाला, कुठली घेतो आहे जमीन? किती दिवस बाहेर जाणार आहात? साधारण 2-3 दिवस लागतील. कदाचित आधीसुद्धा येऊ. माळशेज घाटाशेजारी असणाऱ्या खुबी गावात जाणार होता मी. राधिका आणि काकासुद्धा बरोबर आहेत. तेव्हा सगळा कारभार तुझ्यावर सोपवून जातोय. नाही तुम्ही काळजीच करू नका दादा. मी भक्कम आहे आपली श्रेया इंडस्ट्री सांभाळायला. तुम्ही निर्धास्त मनानं जा, पण तिकडे राहायची सोय? अरे घाटावर हॉलिडे रिसॉर्ट आहे ना, तिथे 2 रूम बुक केले आहेत मी. पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे राहण्याची खाण्याची सोय उत्तम आहे तिकडे. श्रीरंगनं विनयच्या मनातलं शंकांचं निरसन करून टाकलं. विनयला काही सूचना देऊन श्रीरंग त्यांच्या नेहमीच्या उद्योगाला लागले. काका फॅक्टरीत फेरफटका मारायला निघून गेले. विनयसुद्धा ऑफिसमधनं बाहेर आला. बाहेर येताना त्याच्या नजरेत समाधानाचं काजळ भरलं होतं. हातातल्या खुळूखुळू वाजणाऱ्या घुंगराच्या किचेनशी चाळा करत चालताना त्याच्या मनात बरीच मोठी उलथापालत होतीये हे त्याच्या चेहऱ्यावरनं जाणवत होतं. स्वतःच्या केबिनमध्ये येताच त्यांनी मोबाईल कानाला लावला. ओ त्याच ठिकाणी येऊन मला भेट, मग बोलू सविस्तर. त्यांनी मोबाईल खिशात ठेवला. खुर्चीवर मागे रेलं तो गूढपणे स्वतःशी हसत बसला. अतिशय जलद हालचाली करत ते तिघेही पुढे पुढे सरकत होते. तिघेही कमालीचे सावध होते, तितकेच निर्भय. पत्थराच्या काळजाचे, मृत्यूला न घाबरणारे आणि तरीसुद्धा बेफिकीर न राहणारे. गुन्हेगारी जगतात त्यांना खास वलय होतं, तितकाच दराराही होता. अर्थात इतर गुन्हेगारांसारखे ते खंडणी मागत फिरणारे नव्हते. मोठमोठ्या सुपाऱ्या घेऊन हवं त्याला टपकवणारे शार्प शूटर होते ते. त्यांच्या टोळीत माणसं 3. त्यांचा प्रमुख विजय काजे उर्फ मामा. उरलेले दोघे म्हणजे रवी आणि गणी, तिघंही नेमबाजीत निष्णात. आत्ताही त्यांच्या खिशात रिव्हॉल्वर होती. वेळ पडली तर क्षणात ती बाहेर काढून शत्रूची चाळण करण्याची त्यांची कुवत होती. एका जुनाट वाड्यासारख्या घरासमोर ते उभे होते. मामा घुसायचं का आत? गणीने विजय उर्फ मामाला विचारलं. मग घुसायचं ना. मामाचं ठाम उत्तर. पण आत काही धोका नाही ना? धोका? आणि आपल्याला काही जोक करतो काय गणी? अरे आपण दुसऱ्यांचा धोका बनून जातो. दुसऱ्याने आपल्याला घाबरायचं, आपण नाही टारकायचं. काय जमायला? आपल्या धंद्यात डरना माना आहे. जो डर गया व मर गया. मामाने गणीला उपदेशाचे चांगले डोस पाजले. काहीच न बोलता तिघेही आत घुसले. आत अंधाराचं साम्राज्य, फुटावरचं सुद्धा स्पष्ट दिसेना. रवी तर एकदा चांगलाच धडपडला. कोण धडपडला रे? मी आहे रवी. सांभाळून ये. तर मामा एवढा अंधार असताना काय कळणार आपल्याला? ए रवी, तुझा लायटर तरी पेटव की. रवी खिशातून लायटर काढून पेटवणार तोच भक्कन आतले दिवे पेटले. अचानक पडलेल्या प्रकाशानं तिघे दिपून गेले. हळूहळू त्यांचे डोळे प्रकाशाला सरावले तसं त्यांना समोरचं दिसायला लागलं. खोली चांगलीच प्रशस्त होती. आत फर्निचर मोजकं होतं. खोलीचा वापर होत नसावा याचा मामाला अंदाज आला होता.
फक्त खास कामासाठी ती वापरलेली जात असावी. खोलीच्या मध्यभागी एक मोठं लाकडी टेबल होतं, मीटिंग हॉलमध्ये असतं तसं, भिंतीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत. त्या टेबलामुळे खोलीचं 2 भागात विभाजन झालं होतं. इकडच्या बाजूला मामा, रवी आणि गणी उभे होते. ते गोंधळले होते. अरे मामा, ह्यो काय प्रकार आहे? लाईट तर लागली पण इथं कोणाचा तपास नाही, आणि हो आडवा टेबल कशाला ठेवला इथं? मलाही तोच प्रश्न पडलाय रे, बघू काय होते. असं म्हणत मामाने रिव्हॉल्वर बाहेर काढलं. रवी आणि गणी रिव्हॉल्वर घेऊन पवित्र्यात उभे राहिले. तेवढ्यात एक दमदार आवाज खोलीत घुसला. नमस्कार मित्रांनो, जरा गोंधळात पडले असाल पण गोंधळून जाऊ नका, घाबरू नका. इथे तुम्हाला काही धोका नाही. उलट तुमच्याकडनं मला मदतीची अपेक्षा आहे, तेव्हा न बिचकता समोरच्या टेबला शेजारी असणाऱ्या खुर्च्यांवर बसा. आवाज नेमका कुठून येतोय तिघांना समजेना. ते गोंधळलेल्या अवस्थेत खुर्च्यात बसले. खुर्चीवर बसल्या बसल्या मामानं त्या अज्ञात आवाजाला विचारलं, नाही तुम्ही बोलताय कुठनं? जरा समोर येऊन बोला की. काय असन ते समोरासमोर ठरवा. लपाछपीचा खेळलंय झाला. इथं तुमच्याबरोबर व्यवहार ठरवायला आलो आहे आम्ही. असं गोंधळून टाकणारं दृश्य बघायला नाही आलो. त्याच दमदार आवाजात हास्याचा बार झाला. रागवलं तेवढ्यात? काय करणार, माझा नाईलाज आहे. मला तुमच्यासमोर उघड चेहऱ्यानं येता येणार नाही, म्हणून ही सगळी तजवीज. तोच आवाज खोली व्यापून राहिला होता. पुन्हा क्षणभर अंधार झाला. मग हलकेच मंद मंद प्रकाश पाण्यासारखा झिरपायला लागला, पण मघासच्या इतका तो प्रखर नव्हता. एकदम अंधूक. टेबलाच्या पलीकडे तर अंधार भुडूक. आता बोला, माझं काम करणार ना तुम्ही? तोच आवाज पुन्हा घुमला, पण अगदी जवळून. टेबलच्या पलीकडून अचानक समोरून आलेल्या आवाजानं तिघही दचकले, पण लगेच सावरले. त्या बाबतीत ते तयार होते. भीतीनं गळाठून जायला आपल्यासारखे ते सामान्य थोडेच. आवाजाच्या दिशेने त्यांनी बघितलं. टेबलाच्या अगदी पलीकडे एका खुर्चीवर तो बसला होता. सुटाबुटात असणारी ती व्यक्ती काळोखात स्पष्ट दिसत नव्हती. डोक्यावर असणाऱ्या हॅटनं चेहरा दिसत नव्हता. त्यातच त्या बाजूला जास्त अंधार. तिघांनी त्याला निरखून बघण्याचा नाद सोडला. मामानं संभाषणाला सुरुवात केली. बोला ना तुम्ही इथं बोलावलं कशाला? त्या दिवशी तुमच्या कामाची पक्की तयारी करून बी तुम्ही आम्हाला थांबवलं. सेफ गेमची तुमची मागणी आम्ही मान्य केली ती, पण तशा कामासाठी थोडा वेळ लागतो. योग्य संधीची वाट बघायला लागते. एकदा का सगळे योग जुळले की सुपारी फुटली म्हणून समजा. ते सगळं ठीक आहे, पण आज मी तुम्हाला इथे मुद्दाम बोलवलं आहे. मी सांगितलेलं काम करायचंच आहे, पण ते कुणालाही संशय येऊ न देता. त्याचबरोबर अजून दुसरं काम सांगायचं आहे तुम्हाला. ती व्यक्ती सावकाश पण तितक्याच दमदार आवाजात बोलत होती. दुसरं काम म्हणजे अजून एखादी शिकार वाढली का? हो, आता एकूण तिघांचं काम तुम्हाला करायचं आहे. ते कसं करायचं, कुठं करायचं हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, तेव्हा नीट लक्षपूर्वक ऐका. त्यात चूक होता कामा नये. यासाठी लागणारे पैसे मी तुम्हाला देणार आहे. आत्ता जाताना अर्धे घेऊन जा, अर्धे काम झाल्यानंतर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काम बिनचूक बिनबोभाट व्हायला हवं. कुणालाही तिळमात्र संशय येता कामा नये. ती व्यक्ती प्रभावीपणे आपलं म्हणणं तिघांना पटवून देत होती. ते तिघेही पक्के बेरकी सरावलेले, तरीही माना डोलावून ते त्या व्यक्तीच्या होला हो म्हणत होते. बराच वेळ त्यांची चर्चा चालली होती. तिघांनाही कामगिरीची ठोस कल्पना आली. कुठलं काम कधी करायचं याची इत्यंभूत माहिती समोरच्या व्यक्तीनं त्यांना पुरवली होती. योजनासुद्धा त्याचीच. फक्त अंमलात आणायचं काम या तिघांचं, आणि त्यासाठी त्यांना भरपूर पैसा मिळणार होता. मामा निर्धास्त झाला. योजना छान होती, त्याप्रमाणे तो हालचाल करणार होता. कामाचे अर्धे पैसे समोरच्या व्यक्तीनं तिघांपुढे सरकवले. पैसे सरकवताना त्या व्यक्तीचे हात जरा वेळ अंधुक प्रकाशात आले, तितक्याच झटक्यात माघारीही गेले. जणू शरीराचा एवढासाही भाग त्याला या तिघांसमोर उघड करायचा नव्हता. वातावरण एकदम शांत होतं. फक्त ती व्यक्ती हातातल्या किचनशी चाळा करत असताना किचनच्या घुंगरांचा खुळू आवाज तेवढा होत होता. पैसे घेऊन तिघे उठले. आल्या मार्गानं खोली बाहेर पडले. मग पलीकडे बसलेली ती व्यक्ती उठली. बाहेर जाणाऱ्या तिघांकडे भेदक नजरेनं बघत स्वतःशी ती अज्ञात व्यक्ती गूढपणे हसायला लागली. माळशेज घाटातला अवघड वळणाचा रस्ता. एका बाजूला उंच काळ्या पत्थराचे कडे, तर दुसऱ्या बाजूला जीव घेणी दरी. दोन्हीही दृश्य काळजात धडकी भरवणारी. पण आता तोच कडा एखाद्या नवऱ्या मुलासारखा नटलेला. हिरवळीची आणि त्यावर डोलणाऱ्या पिवळ्या फुलांची हळद अंगी फासून तो उभा होता.
डोईवरून खाली ओघळणाऱ्या धबधब्यांच्या मुंडावळ्या घालून तो जसा लग्नाला सज्ज झाला होता. त्याची नववधू म्हणजे ठाव नसलेली खोल दरी, झाडावेलींची वेलबुट्टीची पैठणी अंगावर लिहिलेली, धुक्याचा तलमपदरवर ओढलेला, एकदम मन मोहून टाकणारं वातावरण. राधिका पहिल्यांदा निसर्ग नवलाई बघत होती. या अगोदर तिच्या नजरेला कचरा, गटारं, त्यात लोळणारी जनावरं, बकाल, झोपडपट्टी याची सवय. माळशेज घाटाच्या सौंदर्यानं ती अक्षरशः मोहून गेली. श्रीरंग आणि काकांची स्थिती तिच्यापेक्षा वेगळी नव्हती. तेही निसर्गाच्या या अलौकिक सौंदर्य रचनेचं आकंठपान करत होते. रस्त्याच्या कडेला उंच कड्यावरून उड्या मारत खाली येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र खळाळत्या धबधब्याखाली पर्यटकांची भिजण्याची मौज चालली होती. ते बघून श्रीरंगच्या मनात अवखळ विचार चमकला. भिजावं का आपण या थंड पाण्यात? घ्यावी मजा सचैल स्नानाची, करावी जरा निसर्गाशी जवळीक, शरीराच्या रोमारोमात शोषून घ्यावा तो कुंद धुंद गारवा, मनातल्या घामाची आणि कामाची एकावर एक चढलेली जळमट फेकून द्यावीत. बाबा, धबधब्याखाली भिजायचा विचार करताय ना? अचानक राधिकानं प्रश्न विचारला. तसा श्रीरंग गडबडला. चोरी पकडल्यासारखा त्याचा चेहरा दिसायला लागला. अहो अगं, पण तू कसं ओळखलंस? पक्की मनकवडी आहेस. मनकवडी कसली? तुमचा चेहरा सांगतोय सगळं. साहेब, मला सुद्धा भिजावं वाटतंय बरं का धबधब्याखाली. बघा ना, तिथे कसे सगळे लहान थोर सगळे धमाल करतायत. आपण पण भिजू की त्यांच्यासारखं? हां, भिजूया सगळे, पण आता नाही. अगोदर रिसॉर्टवर जाऊ, मग 2 दिवस फक्त धमाल. पटतोय का मी म्हणतोय ते? हो, राधिका आणि काका एका स्वरात उत्तरले. गाडी घाटावरच्या फ्लेमिंगो रिसॉर्टवर पोचली. रूम अगोदरच बुक होती, त्यामुळे अडचण नाही. फ्रेश होऊन तिघेही जरा वेळ विसावले. मग श्रीरंग म्हणाला, चला उठा, पोटापाण्याचं बघू, समोरच्या रेस्टॉरंटमध्ये खाऊ काहीतरी, संध्याकाळच्या जेवणाचंही सांगू त्यांना. तिघेही रूमच्या बाहेर आले. बाहेरचं वातावरण एकदम थंड, अंगावर शिरशिरी आणणारं. तो सुखद गारवा दीर्घ श्वास घेऊन आत ओढून घेत राधिका म्हणाली, बाबा, हवा किती छान आहे नाही? अंगावर रोमांच उठले माझ्या. इतका छान निसर्ग, इतकं छान वातावरण, स्वर्गात विहार केल्यासारखं वाटतंय. श्रीरंग राधिकाकडे बघून फक्त हसले. काका त्यांच्या नादात होते. ते खारीसारखे तुरू तुरू पळत निघाले होते. अहो काका, सावकाश, लहान मुलासारखे पळताय काय? खाली बघा, जमीन निसरडी आहे, पाय घसरला तर पडाल. पळणाऱ्या काकांना थांबवत श्रीरंग म्हणाले, पण काका काही थांबले नाही. ते तसेच तुरू तुरू पळत निघाले आणि पळता पळता श्रीरंगला म्हणाले, अहो साहेब, बऱ्याच दिवसांनी मजा करायला मिळतीये. बालपणात आल्यासारखं वाटतंय. हा आनंद उपभोगूया एक मला. खरं तर ना, मला पंख लावून या ढगातनं उडावंसं वाटतंय, पण ते शक्य नाही. मग या म्हाताऱ्याला लहान मुलासारखं बागडू द्या. बरं बरं, बागडा, अगदी फुलपाखरासारखं बागडा, पण तब्येतीला सांभाळा. श्रीरंग असं बोलत होते तेवढ्यात काकांचा पाय निसरड्या जमिनीवरनं घसरला. ते दाणकन खाली आदळले. अगं आई गं, असं करत काका कसेबसे उठून बसले. त्यांच्या धडपडीकडे बघून श्रीरंग आणि राधिका दोघेही पोट धरधरून हसायला लागले. काय काका, पडलात ना लहान मुलासारखे शेवटी? तरी सांगत होतो सांभाळून चाला. श्रीरंग काकांच्या जवळ येत म्हणाले. काकांची अवस्था फोटो काढण्यासारखी झाली होती. कपड्यांना चिखलाचे डाग लागले होते. एक पाय दोन्ही हातांनी पकडून बसलेले काका विलक्षण दिसत होते. काका, पायाला जास्त लागलंय का? राधिकानं काळजीनं विचारलं. ती काकांजवळ जात पुढे म्हणाली, वेदना होत आहेत का काका? बघू कुठे लागलंय? अगं नाही राधिका, थोडासा लचकला पाय, त्यात काय एवढंसं? असं म्हणत काका उभे राहिले, पण त्यांना त्यांच्या मुरगळलेल्या डाव्या पायावर भर देता येईना. पायातनं वेदना निघत असाव्यात असं जाणवत होतं. काका वेदनेनं पुन्हा एकदा विवळले. काका, पाय फार दुखतोय ना? हे बघा, मी डॉक्टर आहेत का याची चौकशी करतो, थांबा. श्रीरंग काकांची अवस्था बघून काळजीत पडले. नाही साहेब, डॉक्टरांची गरज नाही. गरम पाण्यानं शेकवला ना की होईल ठीक. तुम्ही नका काळजी करू. चला, आपण हॉटेलकडे जाऊ. काका मग वेदना चेहऱ्यावर न दाखवता हसत हसत त्यांच्याबरोबर लंगडत लंगडत रेस्टॉरंटच्या दिशेनं निघाले. रात्रीचं जेवण उरकून श्रीरंग त्याच्या खोलीत गाढ झोपला होता. पलीकडच्या बेडवर राधिका स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेली होती आणि काका त्यांच्या खोलीत छानपैकी घोरत होते. रात्र अंधारी होती. बाहेर रातकिड्यांची अव्याहत किरकिर चालली होती. रातकिड्यांच्या किरकिरीबरोबर वाऱ्याच्या झोतानं झाडांच्या पानाफांद्यांची होणारी सळसळ कानावर पडत होती.
फ्लेमिंगो रिसॉर्ट काळोखात बुडाला होता. प्रवेशद्वाराजवळचा मर्क्युरी लॅम्प तेवढा भगभगत होता. त्याचा प्रकाश 20-25 फुटांपर्यंत प्रखर होता, पण पुढे पुढे तो अगदी क्षीण होत गेला होता. श्रीरंगची गाडी जिथे पार्क केली होती तो भाग एकदम अंधारात होता. आजूबाजूचं नीटसं दिसत नव्हतं. एकदम काजळ काळोख. त्या अंधारात 2 काळ्या आकृत्या चोरट्या हालचाली करत पटपट पुढे सरकत होत्या. आजूबाजूचा अंदाज घेत ते दोघेजण थेट श्रीरंगच्या गाडीजवळ येऊन थांबले. एक जण गाडीखाली घुसला आणि दुसरा गाडीच्या जवळ बसून राहिला. तो सावधपणे इकडे तिकडे बघत आजूबाजूचा अंदाज घेत होता. 10-15 मिनिटं ते गाडीजवळ होते. गाडी खालून बाहेर येणाऱ्या जोडीदाराला हात देत दुसरा हलकेच त्याच्या कानात फुसफुसला, काम झालं का? 100%. पहिल्याने तितक्याच हळू आवाजात उत्तर दिलं. मग दोघे तिथे क्षणभरसुद्धा थांबले नाहीत. चित्तवेधक हालचाली करत ते तिथनं सटकले. दूरवर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या टोयोटात बसून ते तिथनं निघून गेले. ती काळ्या रंगाची टोयोटा मामाची होती. मामा उर्फ विजय काजे आणि त्याचे जोडीदार रवी आणि गनी आपलं काम आटोपून तिथून पसार झाले होते आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी शिकारीसाठी सापळा लावलेला होता. सकाळी श्रीरंगला प्लॉट मालकाचा निरोप मिळाला. तो प्लॉट मालक संध्याकाळी रिसॉर्टमध्ये त्यांना येऊन भेटणार होता आणि त्याचवेळी व्यवहाराची बोलणी होणार होती. म्हणजे आजचा संपूर्ण दिवस श्रीरंगला मोकळा मिळणार होता. मोकळा वेळ सत्कारणी लावण्याचा विचार करत श्रीरंग काकांना म्हणाला, काका आज मनसोक्त धबधब्याखाली भिजायचं बरं का. घाटात दिवसभर फक्त हुंदडायचं. जी काय मजा करायची ना घ्या करून. छान संधी आली आहे साधून तिचा फायदा घ्या. राधिका तू येणार ना घाटात? मी येणार आहे. खूप धमाल करणार आहे मी आज. राधिका उत्साहानं अगदी ओथंबली होती. साहेब आपण पण येणार बरं का तिकडे? तसं म्हणाल तर मी अगदी एका पायावर तयार आहे. अरे हो मी विसरलो की काका, तुमचा पाय काय म्हणतोय? बरं वाटतंय का दुखतोय अजून? पाय ना आहे बरा आहे. म्हणजे पूर्ण बरा नाही, पण अशी वेळ कुठून येणार हो परत. त्यामुळे दुर्लक्ष करू पायाकडे. एवढंसं दुखणं घेऊन मुळमुळत बसायला मी काय कुक्कुलं बाळ आहे का? नाही बघा काका तुम्हाला त्रास होईल. काय होणार साहेब, मला सुद्धा चिंब भिजू द्या जरा पावसामध्ये. असं म्हणत काका त्या दोघांच्या अगोदरच बाहेर निघाले. चालताना ते लंगडत होते. त्यांचा चेहरा प्रत्येक पावलागणिक वेडा वाकडा होत होता. पाय कालच्यापेक्षा आज जास्त दुखत असावा, पण काका दाखवत नव्हते. त्यांची ती अवस्था बघून राधिकानं त्यांना अडवलं आणि म्हणाली, काका तुम्हाला चालताना त्रास होतोय, तुमच्या चेहऱ्यावरनं कळतंय ते. चालून कशाला त्रास वाढवून घेताय? तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही बाहेर फिरण्यापेक्षा रूममध्ये बसा, आराम करा. हां बरोबर बोलते राधिका. काका तुम्ही तुमचा दुखरा पाय घेऊन चालू नका, तुम्हाला त्रास होईल. महत्त्वाचं म्हणजे व्यवहाराच्या वेळी तुम्ही माझ्याबरोबर धडधाकट अवस्थेत हवे. पण साहेब. पण नाही बिण नाही, तुम्ही आराम करा. पुन्हा कधीतरी आपण खास इकडे येऊ ट्रिपला, त्यावेळी तुमची हौस भागवून घ्या. पण काका प्लीज आत्ता बाहेर पडायचा हट्ट करू नका. मला नाही होणार काही साहेब. काका त्यांचा हेका सोडायला काही तयार नव्हते. आम्ही तुम्हाला सोडून बाहेर मजा करायला जातो आहे असं तुम्हाला वाटत असेल ना, तर आम्हीसुद्धा बाहेर जाणार नाही. तुमच्याबरोबर आम्हीसुद्धा रूममध्ये थांबतो. राधिका बरोबर बोलतो आहे मी? हो बाबा तुम्ही म्हणताय ते खरं आहे. चला मग आपणही नाही जायचं बाहेर. राधिका रूममध्ये जायला लागली तसं काका माघारी फिरत म्हणाले, अगं राधिका बेटा असं काय वेड्यासारखं करतेयस? जा जा तू बाहेर जा साहेबांच्या बरोबर. माझ्यासाठी हिरमोड करून घेऊ नकोस. अगं मी गमतीनं म्हणतोय. माझा पाय दुखतोय हे खरं आहे, मी आराम करतो. तुम्ही या फिरून. साहेब तुम्ही राधिकाला फिरवून आणा, आम्ही मस्तपैकी ताणून देतो आता. खरं बोलताय ना काका? अगदी खरं. ठीक आहे मग आम्ही येतो फिरून, तुम्ही रूममध्ये थांबा, नाही तर पुन्हा धडपडाल कालच्यासारखे. राधिकाला घेऊन श्रीरंग गाडीकडे आला. काका त्यांना निरोप देऊन रूममध्ये शिरले. श्रीरंगनं गाडी स्टार्ट केली. पार्किंगमधनं गाडी बाहेर काढून श्रीरंग घाटातल्या धबधब्याच्या दिशेनं निघाला. सफाईदार वळणं घेत गाडी चालली होती. राधिकाबरोबर गप्पा मारत श्रीरंग गाडी चालवत होता. समोर तीव्र उताराचा रस्ता आणि एक मोठं वळण पार केलं की धबधब्यांची रांगच सुरू होणार होती. बोगद्याच्या पलीकडे मोठमोठे धबधबे होते. तिथे पर्यटकांची जास्त गर्दी असायची. श्रीरंग त्याच दिशेनं चालले होते. उतारावर गाडीचा वेग आपोआप वाढला. श्रीरंग वेग कमी करायला लागले. तोच समोरनं एक मोठा ट्रक रोरावत त्यांच्या दिशेनं आला.
श्रीरंग क्षणभर दचकले. त्यांच्या पोटात भीतीनं खड्डा पडला. लगेच त्यांनी गाडी बाजूला घेतली. ट्रकला वाट मोकळी करून दिली. ट्रक सुसाट वेगात निघून गेला. श्रीरंगनं भला मोठा सुस्कारा सोडला. राधिकाला मात्र भीती नाही वाटली. तिला असला रोमांच पसंत होता. उतारावर गाडीचा वेग वाढत चालला होता. श्रीरंगच्या कपाळावर आठ्या पडत चालल्या होत्या. कारण हे असं का होतंय हे त्याला लक्षात येईना. वेग कमी करण्यासाठी त्यांनी ब्रेक दाबला. एकदा, दोनदा, तीनदा त्यांनी ब्रेक करकचून दाबले, पण व्यर्थ. ब्रेक लागतच नव्हता. गाडीचे ब्रेक फेल झाले होते. तेही अशा उताराच्या आणि जीव घेण्या वळणावळणाच्या रस्त्यावर. श्रीरंगाच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. त्याच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली. बाबा, काय झालं? अस्वस्थ का वाटताय तुम्ही? काहीशा चिंताग्रस्त सुरात राधिकानं श्रीरंगला विचारलं. श्रीरंगला तिच्या प्रश्नाला उत्तर द्यायला वेळ होता कुठे? त्याचं सगळं लक्ष गाडीचा वेग कमी करण्याकडे लागलं होतं. त्याचा जीवाचा आटापिटा चालला होता, पण गाडीचा वेग कमी होण्याऐवजी वाढत चालला होता. श्रीरंगला धोक्याची जाणीव झाली. गाडी कंट्रोल होणं अशक्य होतं. गाडीतून बाहेर पडणं हाच एकमेव मार्ग त्यांना दिसत होता. धावत्या गाडीतून उड्या मारून जखमी होण्याचा धोका होता, पण गाडीत बसून पुढच्या अपघातात सापडण्यापेक्षा तो धोका पत्करणं भाग होतं. राधिका, बेटा, फार मोठा धोक्याचा प्रसंग आलाय ग. काय झालं बाबा? बेटा, गाडीचे ब्रेक फेल झालेत. आपल्याला चालत्या गाडीतनं उड्या माराव्या लागणार आहेत. अहो बाबा, पण घाई कर राधिका. तुझ्या बाजूचा दरवाजा उघड. उडी मार बाहेर. मी सुद्धा लगेच उडी मारतो. बाबा, मला भीती वाटते हो. राधिका डबडबलेल्या डोळ्यांनी श्रीरंगाकडे बघत म्हणाली. एवढ्याच समोर युटर्न आकाराचं ते जीव घेणं वळण आलं. श्रीरंगची फोर्ड जबरदस्त वेगात होती. आता वेळ शिल्लक नव्हता. करो या मरो ही स्थिती निर्माण झाली होती. राधिका, पटकन दरवाजा उघड. उडी मार बेटा, वेळ नाही आहे. श्रीरंग ओरडत होता. राधिका हाताच्या ओंजळी चेहरा लपून रडत राहिली. ती दरवाजा उघडे ना तसा श्रीरंग तिच्या बाजूला सरकला. एका हातात स्टिअरिंग पकडत दुसरा हात लांबवत त्यांनी राधिकाच्या बाजूचा दरवाजा कसाबसा उघडला आणि दरवाजा उघडताच श्रीरंगनं मागचा पुढचा विचार न करता राधिकाला धाडकन बाहेर ढकलून दिलं. बेसावत राधिका उघड्या दरवाज्यातून चेंडूसारखी बाहेर आदळली. तिची काळीज फाडून टाकणारी किंकाळी श्रीरंगचं हृदय फाडत गेली. राधिका गाडीतून बाहेर पडता श्रीरंगनं त्याच्या बाजूचा दरवाजा उघडला. वळण अगदी जवळ आलं. गाडी भरधाव वेगात हेलकावे खात पुढे निघाली होती. रस्त्यावर दुसरं कुठलंही वाहन नव्हतं. गाडी समोरच्या वळणावरच्या कच्च्या कठड्यांना धडकून खोल दरीत कोसळण्या अगोदर बाहेर उडी मारली पाहिजे याची श्रीरंगला जाणीव झाली. श्रीरंगनं जीवाच्या आकांतानं गाडीच्या बाहेर उडी फेकली, पण एक भयंकर घोटाळा झाला. उडी मारताना श्रीरंगचा पाय दरवाज्यात अडकला. श्रीरंगला जोराचा हिसका बसला. मांडीपासून पाय तुटल्याचा त्याला भास झाला, पण तो तेवढ्या क्षणापुरता. पुढे त्याच्या डोळ्यासमोर काळा भिन्न अंधार दाटून आला. गाडीतून खाली पडल्यावर राधिकानं किंकाळी फोडली खरी, पण तिचं नशीब बलवत्तर. डोक्याला आणि हातापायाला किरकोळ मारापलीकडे तिला काहीही झालं नाही. परिस्थितीचं गांभीर्य तिच्या लक्षात आलं होतं. ती केवळ श्रीरंगमुळे, तिच्या बाबांमुळे वाचली होती. पण तिचे बाबा? श्रीरंग अजून गाडीतच होते. राधिका ताडकन उभी राहिली. श्रीरंगची गाडी तिच्या नजरेसमोर दरीच्या दिशेनं वेगात चालली होती. पुढच्या क्षणाला तिला श्रीरंग बाहेर झेपावताना दिसले, पण दुर्दैव ते गाडीत लटकल्यासारखे झाले. त्यांचं निम्म शरीर गाडीच्या बाहेर आणि निम्म शरीर गाडीत अडकलं होतं. गाडी वेगात कठड्याच्या दिशेनं निघाली होती. श्रीरंग गाडीबरोबर फरफटत चालले होते. राधिकाचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तिचे बाबा तिच्या समक्ष काळ ओढून नेत होता, पण ती काही करू शकत नव्हती. शॉक बसल्यासारखी ती फक्त समोर बघत राहिली. गाडी वेगानं कठड्यावर आदळली. गाडीबरोबर श्रीरंगसुद्धा आदळले. कठडा तोडून गाडी श्रीरंगला घेऊन खोल दरीत झेपावली. ते दृश्य राधिकानं बघितलं आणि तिने काळीच पिळवटून टाकणारी किंकाळी फोडली. बाबा! पुढच्या क्षणी शरीरातील चैतन्य संपल्यासारखी राधिका धाडकन रस्त्यावर कोसळली. तिची शुद्ध हरपली होती. श्रोते हो, हे होतं 10वं प्रकरण. 11वं आणि शेवटचं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.